कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरू. आम्ही आमचं इंस्टाग्राम अकाउंट परत मिळवलं. कॉकरोच जनता पार्टीची एक्सवरून माहिती. वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगरसेवक भाजपात. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल उद्या नाशिक पोलिसांकडे शरण येणार असल्याची माहिती. मतीन पटेलांना नाशिक गुन्हे शाखेची नोटीस. पीसीएस प्रकरणामध्ये आरोपपत्रामध्ये मतीन पटेलांचं नाव. पथकानं नोटीस बजावल्यावर मतीन पटेलांची नरमाईची भूमिका. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. शुभम खैरनारनं 10 लाखामध्ये प्रश्नपत्रिका विकत घेऊन ती 15 लाखांना विकल्याचा आरोप. अमित ठाकरेंच्या 34व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आणला 34 किलोचा केक. अमित ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर गर्दी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव, राहता, शिर्डी या परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ. वाढत्या तापमानानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील पश्चिम भागामध्ये चोपडी, नाझरे, हातीद, उदनवाडी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी फळबागांचं नुकसान. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. मालेगावमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी. कांद्याचं नुकसान होण्याची भीती. शेतकरी चिंतेत. तेलंगणामध्ये उष्माघाताचा कहर. 7 जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा उष्माघातानं मृत्यू. पीडितांच्या कुटुंबांना 4 लाखांची मदत. तेलंगणाच्या महसूल मंत्र्यांची माहिती. तेलंगणातील तापमान 46 अंशांवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.